नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत सोयाबीनचा पुलाव। त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी 1 वाटी तांदूळ धुवून घेतलेला आहे, 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यात भिजवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ। इथं आपण घरी तयार केलेला गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा। इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून असं मोठ्या साईज मध्ये। आणि ह्या भाज्या आपल्या आवडीनुसार अवेलेबल असतील तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील। आणि इथे थोडेसे 1 चमचा जिरे घेतलेले मी। आता आपण फोडणी देऊया। भांड गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्या। तेल गरम झालं की त्यामध्ये तेजपत्ता टाकून घ्या। त्यानंतर जिरे, कांदा टाकून घ्यायचा। कांदा इथं आपल्याला जास्त पण भाजायचा नाही, थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये टाकूया बाकीचं साहित्य।